हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे धिरडे बनवणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी वरई घेतलेली आहे, अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत. हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. त्याच्यासाठी आपण वरई भिजत घालणार आहोत. त्यासाठी आपण ही वरई ह्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साबुदाणे घातलेले आहेत. हे आपण आता स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. आपण ते चोळून घेऊया. 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. आपण हे चोळून धुवून घेतलेलं आहे. आपण याच्यावरती पाणी काढून टाकूया. आपण हे साबुदाणे आणि वरई 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण आता हे 1 ते 1.5 तास भिजत ठेवणार आहोत. आपण आषाढी एकादशीसाठी उपवासाचे धिरडे बनवणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी वरई आणि अर्धी वाटी शाबू भिजत घातला होता 1.5 तासापूर्वी. तो छान भिजलेला आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 1 बटाटा घेतलेला आहे साल काढून कट करून, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 2 चमचे शेंगदाणे, चवीनुसार मीठ आणि पॅनला लावण्यासाठी तूप घेतलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये भिजलेला साबुदाणे आणि वरई टाकून घेणार आहोत. आपण हे सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ. आपण हे सर्व मिक्सरला बारीक वाटण करून घेणार आहोत. आपण थोडंसं मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहोत आणि ते थोडंसं हलवून आपण वाटण करून घेणार आहोत. आपण हे मिक्सरवरती छान वाटून घेतलेलं आहे. आपण हे पॅनमध्ये काढून घेणार आहोत. आपण इथे नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. तवा छान गरम झालेला आहे. आपण त्याला सर्व बाजूने तूप लावून घेणार आहोत. आपण आता हे धिरड्यांचं पीठ तव्यावरती टाकून घेणार आहोत. छान पसरवून धिरड्याचं बनवून घेणार आहोत. आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिट झाकण ठेवणार आहोत. त्यानंतर पलटी करून घेणार आहोत. आता 5 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढून घेऊया. आपल्या धिरड्याने छान साईडनं कड सोडलेली आहे. आपण हे पलटी करून घेऊया. पलटी झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडला थोडंसं तूप टाकून घेणार आहोत लावून. पण छान दोन्ही साईडने शेकून घेणार आहोत. तर आता पलटी करून घेणार आहोत. आपले आता हे धिरडे फसलेले आहे. छान जाळीदार धिरडे तयार झालेले आहेत. आपण आता उरलेले सर्व काढून घेऊया. आपले उपवासाचे धिरडे तयार झालेले आहेत. आपले उपवासाचे धिरडे तयार झालेले. आपण हे दह्याबरोबर खाऊ शकतो, नाही तर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतो.